मुख्यमंत्री लाडकी बहीणमध्ये सर्वात मोठी अपडेट तर ज्याही महिला अपात्र आहेत त्या बहिणींकडून आता रक्कम परत घेणार अशा प्रकारे महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। तर यामध्ये नेमकी कोणकोणती अपडेट दिली आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर तुम्ही बघू शकता। तर खोटी माहिती देऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून या योजनेअंतर्गत मिळालेला संपूर्ण लाभ परत घेतला जाईल असे राज्याची महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे। मंगळवारी त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये संवाद साधताना लाडकी बहीण योजनेवरील शासनाची भूमिका स्पष्ट केली। खोटी माहिती देऊन काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे। या महिलांना मिळालेले पैसे सरकार परत घेणार काय असा प्रश्न पत्रकारांनी केला असता त्या म्हणाल्या, ज्या महिलांनी खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला त्यांच्याकडून पैसे पुन्हा सरकारी तिजोरीत जमा केले जातील। हे पैसे लोकोपयोगी लोककल्याणकारी कामांसाठी व विविध योजनांसाठी वापरले जातील। अर्जाची पडताळणी करणार राज्यातील 4,500 महिला स्वतःहून पुढे येत आपले अर्ज मागे घेतले आहेत। तर यामध्ये 4,500 महिलांनी आपले स्वतःची लाडकी बहीण योजना बंद केलेली आहे। मात्र अजूनही अनेक महिला चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेत आहे। तर यावर अदितीताई तटकरे म्हणाल्या की सरकार स्वतःची स्वतंत्र पडताळणी व्यवस्था आहे, त्याअंतर्गत आम्ही परिवहन विभागाशी समन्वय साधून काम करत आहोत। तर महिलांनी निकषात बसत नसताना या योजनेचा जर लाभ घेतला असेल तर त्यांची अर्जाची पडताळणी स्वतः परत करण्यात येणार आहे। आणि मार्च महिन्यानंतर जे बजेट होणार आहे तर बजेट नंतर 2100 रुपये सुद्धा संपूर्ण महिलांना देण्यात येणार आहे। याबद्दलची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। अदितीताई तटकरे यांनी सर्व महिलांना आवाहन केलेले आहे की महिलांनी स्वतःहून पुढे यावे। चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा अपात्र लाडक्या बहिणींनी स्वतः पुढे येऊन आपले अर्ज मागे घ्यावेत असे आवाहन अदितीताई तटकरे यांनी केलेले आहे। तर ज्याही महिला आता अपात्र असतील त्या महिलांचे पैसे परत घेण्यात येणार आहे अशाबद्दल संपूर्ण अपडेट आलेले आहे। आणि अदितीताई तटकरे यांनी आता जेही त्यांची बैठक झाली आहे त्या बैठकमध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे, ज्याही महिला अपात्र असेल त्यांना असे आवाहन सुद्धा केलेले आहे की तुम्ही तुमचे अर्ज मागे घेऊ शकता, म्हणजे स्वतःहून तुम्ही तुमची लाडकी बहीण योजना ही बंद करू शकता। आणि जर बंद केली नाही तर यामध्ये गव्हर्नमेंट सुद्धा परत व्हेरिफिकेशन करणार आहे, कारण जेही तुम्हाला पैसे आहे हे GR मध्ये जेही पॉईंट्स दिलेले आहेत तर त्या GRच्या व्यतिरिक्त जर महिला यामध्ये अर्ज केलेले असतील तर त्या महिलांची परत व्हेरिफिकेशन होईल आणि त्यांना दिलेले 6 हप्ते हे परत घेण्यात येणार आहे अशाबद्दल सुद्धा अदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे। आणि वर्तमानपत्रामध्ये सुद्धा संपूर्ण याबद्दलचा लेख सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे, तुम्ही बघू शकता यामध्ये। तर महिलांना आता पुढे या अशाबद्दल सुद्धा त्यांनी आवाहन केलेले आहे। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आता नेमके कोणते पाऊल उचलले जाईल यासाठी आता संपूर्ण महिला वाट बघत आहे आणि यामध्ये आता नवीन कोणती अपडेट येईल यासाठी सुद्धा आता संपूर्ण महिला गट उत्सुक आहे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये आता ही धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। तर लाडकी बहीण योजनेबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।